त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी पास प्रकरणी हायकोर्टानं फटकारलं। याचिकाकर्त्या ललिता शिंदेंना ठोठावला 1 लाखांचा दंड, तर दंड 4 आठवड्यात भरा, हायकोर्टाचे आदेश। खाणीतील अपघात रोखण्यासाठी महसूल विभागाचे प्रयत्न, बंद खाणीची तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। बेताल आणि बेफाम काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळ सुरूच। वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे यांची वादग्रस्त वक्तव्य। सैन्यविरोधी लोकप्रतिनिधी निशाण्यावर, जनतेचा संताप, भाजपकडून सुद्धा विरोध। अजित पवारांविरोधामध्ये आता छावा संघटना आक्रमक, अजित पवार यांच्या विरोधामध्ये संघर्ष करणार, विजय घाडगे यांची जाहीर भूमिका। आशिया चषकाच्या घोषणेनं भारतीय संतापले। भारतीय क्रीडा रसिकांचा थेट सवाल, पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळायचं असा सवाल। मनोज जरांगे आजारी पडले, पोहोचले आंदोलनाआधीच सकुंड रुग्णालयामध्ये दाखल, मुंबईत होणारं आंदोलन अनिश्चित। दया नायक शेवटच्या टप्प्यामध्ये एससीपी पदावर निवृत्तीला अवघे काही तास असताना मिळाली पदोन्नती। राहुलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं, कुणाच्याही इशाऱ्यावर युद्धबंदी केली नाही। पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास तुम्ही काय कराल, राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल। हल्ला झाल्यावर मनमोहन सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही, काँग्रेसच्या काळात लपलेले अतिरेकी वेचून वेचून मारणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। महाराष्ट्र आता थांबणार नाही, मॉर्गन स्टॅनलच्या अहवालात महाराष्ट्राची प्रगती नमूद। रबाळेमध्ये 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय।